हां, जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुडती. या वाक्यामध्ये जेथे आणि तेथे काय स्थळ आहे. ओके, स्थळ वेळ काळ हे काय आहे, क्रियाविशेषण आहे. क्लिअर आहे का नाही आहे. आहे, क्लिअर आहे. आजोबा आत उभे होते. लिहा, आजोबा आत उभे होते. आजोबा आत उभे होते. आजोबा आत उभे होते. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे, होते. धातू कोणता आहे, धातू कोणता आहे, धातू कोणता आहे, धातू अस आहे. अस. होते हे काय भूतकाळ हो. धातू ओळखायचा आहे तर वर्तमान काळाचा लागते. आजोबा आत उभे आहे. आहेचा काय येईल अस, होतेचा काय येईल अस. तर असणारे कोण, आजोबा. क्लिअर आहे का नाही आहे. कुठे उभे होते, आत. आत उभे होते. हा का दाखवते, स्थळ दाखवते. स्थळ दाखवते. हे क्रियाविशेषण आहे का नाही आहे. आहे, हे क्रियाविशेषण आहे. हे काय आहे, क्रियाविशेषण आहे. डन. काय प्रॉब्लेम नाही. स्थळ वेळ काळ हे जे दर्शवते ते काय असते, क्रियाविशेषण असते. ओके. तू पलीकडे थांब. तू पलीकडे थांब. तू पलीकडे थांब. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे, थांबणारा. थांबणारा कोण, तू. क्लिअर आहे ना. ओके. कुठे थांब, पलीकडे. तर हे का दाखवते, जागा दाखवते म्हणजे स्थळ दाखवते. यस आर नो. यस. तर हे काय आहे, क्रियाविशेषण आहे. हे काय आहे, क्रियाविशेषण. समजलं का, समजलं का. आमच्या गावाच्या बाहेर एक प्राचीन मंदिर आहे. 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 क्लिअर आहे. ओके. तर या वाक्यामध्ये जर क्रियाविशेषण ओळखा म्हटलं, या वाक्यामध्ये सर्वात आधी मला सांगा की कर्ता कोण आहे. मंदिर. असणारे कोण, मंदिर किंवा असणारे काय, मंदिर. क्लिअर आहे का नाही आहे. हा कर्ता आहे. ओके. हा मंदिर कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, गावाच्या बाहेर. तर बाहेर आहे ना. तर बाहेर आत हे का दाखवते, स्थळ दाखवते. तर बाहेर. इथं क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे, बाहेर. इथं क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे, बाहेर. समजलं का. ओके. चला लिहा. तू येथे का आलास. तू येथे का आलास. तू येथे का आलास. या वाक्यामध्ये येणारा कोण, तू. क्लिअर आहे. कुठे, तर मग क्रियाविशेषण कोणते आहे, कोणतं क्रियाविशेषण हवे आहे, स्थलवाचक. येथे का दाखवते, स्थळ. क्लिअर आहे का नाही आहे. ओके. चला समोरचं लिहा. चोहीकडे धुके पडले होते. चोहीकडे, चोहीकडे धुके पडलेले होते. चोहीकडे धुके पडलेले होते. असणारे काय, धुके. करता कोण आहे, क्लिअर आहे का नाही आहे. कुठे पडले होते, चोहीकडे. मग हे का दाखवते, स्थळ दाखवते. मग क्रियाविशेषण कोणता आहे, चोहीकडे. कोणता क्रियाविशेषण आहे, स्थलवाचक. क्रियाविशेषण हवे आहे चोहीकडे. जिकडे तिकडे, जिकडे तिकडे, चोहीकडे असं म्हणतो ना आपण. लहानपणी म्हणत होतो ना. हां, जिकडे तिकडे, चोहीकडे. चला. तो बिचारा लांब उभा होता. तो बिचारा लांब उभा होता. क्रियापद कोणती आहे, होता. धातू कोणता आहे, अस. असणारा कोण, तो. कुठे उभा होता, लांब उभा होता. या वाक्यात क्रियापद कोणती आहे, क्रियापद कोणते आहे,
होता धातू कोणता आहे? असणारा कोण? तो. करता कोण आहे? तो. कुठे उभा होता? लांब. कुठे, केव्हा, कधी, किती वेळा, किती प्रमाणात या गोष्टीचं उत्तर भेटत असेल तर ते काय असतं? क्रियाविशेषण आहे. मग याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? लांब. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? लांब. डन समजत आहे का? जाऊन समोर. ओके. ती दूर थांबून मला पाहत होती. ती दूर थांबून मला पाहत होती. क्रियापद कोणती आहे? होती. धातू कोणता आहे? असणारी कोण? ती. तर करता कोण आहे? ती आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. का करत होती? पाहत होती. कुठे कुठे पाहत होती? दूर, थांबून. याच्यामध्ये क्रियाविशेषण हवे कोणता आहे? दूर. याच्यामध्ये क्रियाविशेषण हवे कोणता आहे? दूर. समजलं काय? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके. तर मग क्रियाविशेषण काय? जेथे, तेथे, इथे, तिकडे, अलीकडे, पलीकडे लिहा. इथं क्रियाविशेषण समजलं ना तुम्हाला? हे काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. जाऊन समोर. समोर जाऊया आपण. हे तर लिहून ठेवा तुम्ही. हे झालं का लिहून? इथे लिहून ठेवा तुम्ही. जेथे, इथे, जिथे, येथे, मागे, पुढे, मध्ये, पुढे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, अलीकडे, पलीकडे. ओके. जिकडे, तिकडे, जिकडे, तिकडे, कुठे, कोठे, कुणीकडे, कुठे, कोठे, कुणीकडे, कुणीकडे, खाली, वर, आत, बाहेर, खाली, वर, आत, बाहेर, खाली, वर, आत, बाहेर, मागून, पुढून, मधून, तिकडून, मागून, पुढून, मधून, तिकडून, तिकडून, कोणीकडून, कोणीकडून, खालून, वरून, आतून, बाहेरून, वरून, आतून, बाहेरून. हे सर्व काय आहे? हे सर्व काय आहे? कोठे. ठीक आहे. केशव समजलं का? समीप म्हणजे काय होते? समीप. तो माझ्या समीप आहे, जवळ. व्हेरी गुड, व्हेरी गुड तन्वी. झालं का लिहून? आहे एक मिनिट. इथं काय लिहिलं आपण? तिकडून, कोणीकडून नाही, खालून नाही, बाहेरून नाही, मागून आहे का याच्यामध्ये? एक मिनिट थांबा फक्त. जिकडे तिकडे लिहिलं ना, कुठे, कोठे, कोणीकडे, कुठे, कोणीकडे, खाली, वर, आत, बाहेर, खाली, वर, आत, बाहेर, समोर, मागून, पुढून नाही, समोर, सभोवार लिहा. समोर, सभोवार, चोहीकडे. हो, पहिल्याचे काढू नका. चोहीकडे सर्व. हां
हो बाहेरपर्यंत ठेवत आहे. हो मागून पुढून. सोबोवार चोहीकडे. सोबोवार आला ना, चोहीकडे आला, सर्वत्र आला. आसपास. आसपास झालं का. चहूकडे. चहूकडे. चहूकडे झालं का हे. चलो आगे बढ़ते हैं. लिहा आता गतिदर्शक. स्थलदर्शक समजला ना. गतिदर्शक. गती म्हणजे काय होते. वेग होते, स्पीड होते. क्लियर आहे का नाही आहे. ओके. गतिदर्शक. गती म्हणजे काय होते. स्पीड होते. स्पीड. ओके. येतं लिहा. स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्ययापासून. 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 लिहिले का. स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्ययापासून. गत्यारंभ. गत्यारंभ लिहिता येईल का. गत्यारंभ. गत्यारंभ. गत्यारंभ लिहिले का. दर्शविण्यासाठी. त्यांना ऊन हे प्रत्यय. ऊन हे प्रत्यय किंवा पासून हा शब्दयोगी अव्यय. पासून हा शब्दयोगी अव्यय जोडला जातो. जोडला जातो. पासून हा शब्दयोगी अव्यय जोडला जातो. झालं. ऊन हे प्रत्यय किंवा पासून हा शब्दयोगी अव्यय जोडला जातो. या क्रियेतून तयार होणाऱ्या अविकारी शब्दास. या क्रियेतून तयार होणाऱ्या अविकारी शब्दास. या क्रियेतून तयार होणाऱ्या अविकारी शब्दास. या क्रियेतून तयार होणाऱ्या अविकारी शब्दास गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्ययापासून गत्यारंभ दर्शवण्यासाठी. गत्यारंभ दर्शवण्यासाठी त्यांना ऊन हे प्रत्यय. त्यांना ऊन हे प्रत्यय किंवा पासून हा शब्दयोगी अव्यय. किंवा पासून हा शब्दयोगी अव्यय जोडला जातो. जोडला जातो. क्लिअर आहे. जोडला जातो. या क्रियेतून तयार होणाऱ्या. या क्रियेतून तयार होणाऱ्या. या क्रियेतून तयार होणाऱ्या. या क्रियेतून तयार होणाऱ्या अविकारी शब्दास. अविकारी शब्दास गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. कोणते प्रत्यय जोडले जातात. ऊन, हून. कोणता शब्दयोगी अव्यय जोडला जातो. कोणता शब्दयोगी अव्यय जोडला जातो. पासून. कोणता शब्दयोगी अव्यय जोडला जातो. पासून. कुठे. कोणत्या याला. गती. गती म्हणजे स्पीड. स्पीडमध्ये गाडी थांबते का. नाही थांबत. पडून जाते ना. यस आर नो. स्पीड म्हणजे गतीमध्ये. क्लिअर आहे का. स्पीड म्हणजे काय. गतीमध्ये. याच्यामध्ये लिहा. आमच्या गावाच्या बाहेरून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. आमच्या गावाच्या बाहेरून
राष्ट्रीय महामार्ग केला आहे. आमच्या गावाच्या बाहेरून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या वाक्यातील कर्ता कोण आहे? महामार्ग क्लिअर आहे, हा कर्ता आहे. हां, तर याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? बाहेरून आहे. बाहेरून गेला ना, कुठे गेला? बाहेरून. याच्यामध्ये मला सांगा की मूळ शब्द काय आहे आणि प्रत्यय कोणता लागला आहे? मूळ शब्द बाहेर आहे, प्रत्यय काय आहे? ऊन. क्लिअर आहे. म्हणून याचं नाव काय झाला? बाहेरून. बाहेरून झाला ना, तर मग ज्याला ऊन, हून आणि पासून प्रत्यय लागते ते काय आहे? गतिदर्शक. ते काय आहे? गतिदर्शक. क्लिअर आहे ना? ते गतीमध्ये राहील ना. कशामध्ये राहील? गतीमध्ये. गतीमध्ये म्हणजे समजते? गतीमध्ये राहील. क्लिअर आहे का नाही आहे? पंखा आता चालू आहे, गतीमध्ये आहे का बंद आहे? गतीमध्ये आहे. क्लिअर आहे का नाही आहे? यस. लिहा. इकडून तिकडून फुंकले वारे. इकडून तिकडून फुंकले वारे. फुंकले वारे. फुंकले वारे. इकडून तिकडून फुंकले वारे. या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे? इकडून तिकडून. हे क्रियाविशेषण अव्यय आहे. कोणता क्रियाविशेषण अव्यय आहे? गतिदर्शक आहे, कारण की प्रत्यय का लागून आहे? ऊन होऊन प्रत्यय लागून आहे. क्लिअर आहे का नाही आहे? जर मी या वाक्यामध्ये जर तुम्हाला विचारले क्रियापद कोणते आहे? क्रियापद कोणतं आहे? हां, क्रियापद कोणतं आहे? फुंकले. क्रियापद कोणतं आहे? फुंकले. क्लिअर आहे? काय फुंकले? कर्ता कोण आहे? सकर्मक आहे की अकर्मक आहे? सकर्मक आहे की अकर्मक आहे? हां, कर्म कोण आहे इथं? कर्म नाही नाही तर हे वाक्य काय आहे? अकर्मक. हे वाक्य काय? अकर्मक. फुंकणारे कोण? नाही येतं उत्तर. फुंकणारे काय? वारे. तर कर्ता कोण आहे? वारे. बरोबर आहे. तर हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक? अकर्मक आहे. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? इकडून तिकडून. कोणता प्रत्यय लागून आहे? तर मग गतिदर्शक की स्थलदर्शक? गतिदर्शक. क्लिअर आहे मॅडम? क्लिअर आहे का मॅडम? गतिदर्शकामध्ये कोणते प्रत्यय लागते? ऊन हून. आणि कोणता शब्दयोगी अव्यय लागते? पासून. क्लिअर आहे का? यस आर नो? व्हेरी गुड. लिहा. क्लासला जाताना तू इकडून ये. 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 या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? धातू कोणता आहे? ये. धातू कोणता आहे? ये. येणारा कोण? येणारा कोण? तू. तर कर्ता कोण? तू. क्लिअर आहे? या वाक्य, हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक सांगा बरं? हां, अकर्मक आहे. यस. क्लासला जाताना तू इकडून ये. तर येणारा कोण? तू. कोणाकडून ये म्हणताय? इकडून ये म्हणताय. क्लिअर आहे? प्रत्यय कोणता लागून आहे? ऊन हून. तर गतिदर्शक की स्थलदर्शक? गतिदर्शक. क्लिअर आहे का नाही आहे? समजलं का रे तुले? हां, ओके. चला. वाघ माझ्या समोरून गेला. वाघ माझ्या समोरून गेला. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? धातू कोणता आहे? जा धातू आहे. जाणारा कोण? वाघ. कर्ता कोण आहे? वाक्य सकर्मक आहे की अकर्मक? अकर्मक आहे. क्रियाविशेषण कोणता आहे? समोरून. कोणता क्रियाविशेषण आहे?
गतिदर्शक आहे. क्लिअर आहे. प्रत्यय कोणता लागून आहे? मूळ शब्द काय? समोर. प्रत्यय कोणता लागून आहे? ऊन. ऊन हून पासून. ऊन हून हे प्रत्यय आणि पासून हा शब्दयोगी अव्यय जर लागून असेल तर ते काय? गतिदर्शक. काय आहे? गती. गतिदर्शक मध्ये आहे ना? यस आर नो? चलो आगे बढ़ते. लिहा. तो पुढून येताना मला दिसला. तो पुढून येताना मला दिसला. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? दिसला. धातू कोणता आहे? हा दिस हा धातू सकर्मक आहे की अकर्मक आहे? अकर्मक आहे. ओके. ते वाक्य अकर्मक आहे की सकर्मक आहे? दिसणारा कोण? तो. क्लिअर आहे का नाही आहे? धातू हे काय अकर्मक आहे. तर कुठून येताना? पुढून येताना. तर क्रिया विशेषण कोणता आहे? पुढून. मूळ शब्द काय आहे? पुढे आहे. आणि याला प्रत्यय कोणता लागून आहे? ऊन. ऊन प्रत्यय लागून आहे. तर ऊन हून आणि पासून हे शब्दयोगी अव्यय लागले तर ते काय होते? गतिदर्शक. गतीमध्ये आहे. हा येत आहे ना? गतीमध्ये आहे ना? क्लिअर आहे का नाही? क्लिअर आहे. लिहा. साप आमच्या जवळून गेला. साप आमच्या जवळून गेला. क्रियापद कोणती आहे? धातू कोणता आहे? जाणारा कोण? साप. कर्ता कोण आहे? साप आहे. तर कुठून गेला? जवळून गेला. कुठून गेला? जवळून. याच्यामध्ये क्रिया विशेषण कोणता आहे? जवळून आहे. हा क्रिया विशेषण. मूळ शब्द काय? जवळ. प्रत्यय कोणता लागला आहे? ऊन हून प्रत्यय लागलं तर काय होते? गतिदर्शक. आणि पासून हा शब्दयोगी अव्यय लागला तर गतिदर्शक. ओके ना? यस, व्हेरी गुड. चल समोर जाऊन. ओके. सापाला पाहून आम्ही लांब पळालो. सापाला पाहून. सापाला पाहून आम्ही लांब पळालो. याला स्टार करून ठेवा रे बाबा. सापाला पाहून आपण लांब पळालो. सापाला पाहून आपण लांब पळालो. क्लिअर आहे? या वाक्यामध्ये काय आहे? क्रियापद पळाले. पळालो ना? पळालो. ओके. धातू कोणता आहे? पडणारा कोण? आम्ही. पडणारे कोण? साप पळाला का आम्हाला पाहून? हां, आम्हाला पाहून साप पडते का? आम्ही. तर करता कोण आहे वाक्यामध्ये? आम्ही. ओके. क्लिअर आहे का? ओके. हे लक्ष द्या इथे विशेष थोडंसं. सापाला पाहून आम्ही लांब पळालो. तर पडणारे कोण? आम्ही. ओके. तर कसे पळालो? लांब पळालो. कसे पळालो? लांब पळालो. आता पडण्याची प्रक्रिया. पळालो म्हणजे धावलो ना? पडण्याची प्रक्रिया गतीमध्ये राहील की असे स्थिर राहील? गतीमध्ये राहील. लांब पळालो. वाक्याचा अर्थ का सांगते? की लांब पळालो. लांब पळालो की क्रिया गतीमध्ये आहे. आहे ना गतीमध्ये? यस आर नो? क्रिया याला ऊन होऊन प्रत्यय लागून आहे का? किंवा पासून लागून आहे का? काही नाही. पण हे क्रिया गतीमध्ये आहे का? नाही आहे. गतीमध्ये आहे. तर मग या लांबला आपण काय म्हणू? गतिदर्शक. आणि हे विचारते तुम्हाला कारण की सर्वांना तो माहीत आहे की ऊन ऊन हे प्रत्यय किंवा पासून हे शब्दयोगी अव्यय लागलं तर ते काय असते? गतिदर्शक. पण लांब हे काय आहे? गतिदर्शक. आहे का? नाही आहे. पण हे तो ऊन ऊन प्रत्यय लागून आहे का? पासून हा शब्दयोगी अव्यय लागून आहे का? नाही. पण हे पूर्ण क्रिया पाहून काय आहे? एक गती आहे. सापाला पाहून लांब पळालो तर पडण्याची क्रिया गतीमध्ये आहे का? नाही आहे. गती आहे ना? क्लिअर आहे का? नाही आहे. मग जे क्रिया गतीमध्ये आहे त्याला काय म्हणू? गतिदर्शक. त्याला काय म्हणू? गतिदर्शक. समजलं काही गोष्ट? यस. आता समोरचं बघा. भूताला पाहताच सर्व मुले दूर पळाली. भूताला पाहताच सर्व मुले
दूर पडाली. आता सर पडणारे कोण? मुलं. तर करता कोण? क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक? वाक्य सकर्मक आहे की अकर्मक? अकर्मक आहे. याच्यामध्ये कर्म नाही आहे? नाही आहे. तर कशी पडाली? दूर पडाली. दूर पडाली. या वाक्यामध्ये याच्यामध्ये ऊनहून प्रत्यय आहे का? पासून आहे का? पण क्रिया कशामध्ये आहे? गतीमध्ये आहे. क्रिया गतीमध्ये आहे का नाही आहे? पडाली. हे बघा, पडाली, पडालो, हे सर्व क्रिया कशामध्ये आहे? गतीमध्ये आहे का नाही आहे? यस, गतीमध्ये आहे. तर मग याला का म्हणू? गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय. गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय. पण याला ऊनहून प्रत्यय लागून आहे का? किंवा पासून? कपिल लक्ष दे. किंवा पासून हे शब्दयोगी अव्यय लागून आहे का? नाही आहे. हे दूर आणि लांब याला काहीच लागून ना. तर हे कसं ओळखत आहोत आपण? त्या सेंटेन्सवरून. क्लिअर आहे का नाही? सेंटेन्स गतीमध्ये आहे का नाही आहे? आहे ना गतीमध्ये. तर मग हे काय आहे? गतिदर्शक. हे काय आहे? गतिदर्शक. समजलं का? हे दोनच विचारते पहा तुम्हाला. डन. आगे बढ़ते क्या? झालं का लिहून? ओके. लिहा. स्टार करून लिहा. अलीकडून पलीकडून. लवकर लवकर लिहा. अलीकडून पलीकडून समोरून. अलीकडे पलीकडून समोरून. येथून. येथून लिहिले का? जेथून. तेथून. इकडून. जिकडून. मागून. नाही होत आहे? बरं बरं. अलीकडून पलीकडून समोरून. येथून. जेथून. तेथून. चला. तेथून. इकडून. इकडून. तिकडून. जिकडून. मागून पुढून. मागून पुढून. मधून. लिहिले मधून. कोणीकडून. कोणीकडून. झालं का? खालून वरून. खालून वरून. आतून बाहेरून. आतून बाहेरून. कोठून. कोठून. आतून बाहेरून. कोठून. क्लिअर आहे काय गोष्ट? मिटव का याला? याला मिटवतो. एक डस्टर नाही बनवणार आता. मिटव का याला? पहिलं येऊन का करता रे तुम्ही? हे का हो? हे तर काढून टाकायचे हो. साहेब आहे का? बरं चला. आता मला सांगा, ज्याचं उत्तर नाही येईल ना त्याला मग आता बघा. मागे मागे या ठिकाणी दंगल झाली होती. या ठिकाणी दंगल झाली होती. मागे या ठिकाणी दंगल झाली होती. ओके. मागे या ठिकाणी दंगल झाली होती. ओके. या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ओके. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मी ऑप्शन देतो तुम्हाला. स्थलदर्शक, कालदर्शक, गतिदर्शक. यापैकी नाही. स्थलदर्शक, कालदर्शक मी लिहितो. कालदर्शक, स्थलदर्शक,
गतिदर्शक यापैकी नाही. हां, कालदर्शक आहे. काल म्हणजे वेळ. तू नव्हती का आता? लेट आली का तू? लेट काऊन आली? तर हे काय मागे काय दाखवत आहे? मागे या ठिकाणी दंगल झाली होती. मागे म्हणजे स्थळ दाखवत आहे का? का दाखवत आहे? काल दाखवत आहे, वेळ दाखवत आहे. मागे मी तिच्या मागे फिरत होतो, का दाखवत आहे? काल दाखवत आहे ना. आता फिरतो का? नाही. असं आहे. ठीक आहे, समजलं का? हे समजलं का नाही? ओके. मी का स्थळ आहे का काल आहे का वेळ आहे म्हणजे गती आहे? काल आहे. व्हेरी गुड. ओके. या तर या वाक्यामध्ये जर मी विचारलं की कर्ता कोण आहे? दंगल. व्हेरी गुड. लिहा. अलीकडे ती मला कधीच दिसली नाही. अलीकडे ती मला कधीच दिसली नाही. अलीकडे ती मला कधीच दिसली नाही. या वाक्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? अलीकडे हे क्रियाविशेषण आहे. अलीकडे हे कोणतं क्रियाविशेषण आहे? कालदर्शक, स्थलदर्शक, गतिदर्शक यापैकी नाही. कालदर्शक आहे. अलीकडे म्हणजे सध्या, बरोबर आहे ना. कालदर्शक आहे का नाही? समीर हे काय दाखवत आहे? वेळ दाखवत आहे. वेळ दाखवत आहे का स्थळ दाखवत आहे? वेळ दाखवत आहे. यस. माझ्या घराच्या मागे गोठा आहे. माझ्या घराच्या मागे गोठा आहे. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? क्रियाविशेषण कोणतं आहे? मागे हे क्रियाविशेषण आहे. तर कोणता क्रियाविशेषण आहे? स्थल आहे. हा क्लिअर आहे काय समीर? क्लिअर आहे का? काय आहे हे? स्थल. स्थल आहे का नाही आहे? नाही समजलं तर प्रश्न विचार मला. नाही समजलं? माझ्या घराच्या मागे गोठा आहे. गोठा म्हणजे काय माहित आहे ना? तो गोठा नाही, गाय जिथं बांधून ठेवली जाते. गोठा. गोठा नाही, गोठा. ठ ठ ट नाही, टरबूज ठ नाही, ठसा ठ. गोठा आहे. क्लिअर आहे का नाही आहे? गोठा म्हणजे गाय राहते ती जागा ना, गोठा ना. बरोबर. अरे तुम्ही कोणत्या गावातले हो? अरे गावामध्ये गोठा राहते की नाही राहत? अरे तुम्ही खेड्यागावचे नव्हे का? अरे गोठा तुम्हाला नाही माहित आहे? गोठा म्हणजे काय होते? गोठा म्हणजे जिथं गायला बांधून ठेवण्याची जागा म्हणजे गोठा ना. क्लिअर आहे? घोड्याला बांधून ठेवण्याची जागा म्हणजे कोणता? तबेला. तबेला म्हणतो ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात? पागा म्हणून. कोणाला म्हणतात? पागा. पागा म्हणतात ना. हे माहीत पाहिजे. गोठा आहे. कुठे आहे गोठा? मागे. मागे का दाखवते? स्थल. स्थल दर्शक आहे. अरे यस आर नो? ओके चला समोरच लिहा. मी पुढे पाहिले पण मला काहीच दिसले नाही. मी पुढे पाहिले पण मला काहीच दिसले नाही. पण मला काहीच दिसले नाही. मी पुढे पाहिले पण मला काहीच दिसले नाही. या वाक्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? क्रियाविशेषण कोणतं आहे? पुढे. मी पुढे पाहिले पण मला काहीच दिसले नाही. तर या वाक्यामध्ये कोणतं क्रियाविशेषण आहे? कालदर्शक आहे का स्थलदर्शक आहे? स्थलदर्शक आहे. पुढे पाहिले ना पण मला काहीच दिसले नाही. स्थलदर्शक आहे. व्हेरी गुड. लिहत चला. स्थलदर्शक आहे कालदर्शक. मागे एकदा आपली भेट झाली होती. मागे एकदा आपली भेट झाली होती. मागे एकदा आपली भेट झाली होती.
मागे एकदा आपली भेट झाली होती. हॅलो सर. क्लासमध्ये होतो सर. हां नाही, आज संडे असल्या कारणाने थोडंसं जास्त घेत आहे. जसं क्लास झाल्यावर मी आपल्याला भेटतो सर. ठीक आहे सर. हो एखादी वाजेपर्यंत सर. ठीक आहे. हो हां. मागे एकदा आपली भेट झाली होती. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? मागे. का दाखवते? स्थळ दाखवते का वेळ दाखवते? वेळ दाखवते का स्थळ दाखवते? वेळ दाखवते का स्थळ दाखवते? वेळ दाखवते. वेळ म्हणजे काय होते? काळ. वेळ म्हणजे काय होते? काळ. म्हणजे हे काय? स्थळ सॉरी कालदर्शक. क्लिअर आहे? समजत आहे का रे? ओके लिहा. या इथे माझी या प्रियेचे झोपडे. हे मिटव का? झालं काय? या इथे अलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे. या इथे अलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? अलीकडे आहे. इथे आहे का नाही आहे? अलीकडे म्हणजे का दाखवते? स्थळ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. झालं काय? आमच्या गावाच्या मागे मोठा ओढा आहे. आमच्या गावाच्या मागे मोठा ओढा आहे. मोठा ओढा आहे. या वाक्यामध्ये काय आहे? क्रियाविशेषण कोणतं आहे? क्रियाविशेषण कोणतं आहे? मागे. मागे आहे. का दाखवते? स्थळ. व्हेरी गुड. झालं का? मग स्थळ ओढा. ओढा माहिती आहे ना? ओढा म्हणजे त्याला काय म्हणतात? ओढा. त्याला काय म्हणतात? ओढा. ओढा म्हणजे समजते का संतोषी? नदी पाहिली? नदी, छोटीशी नदी पाहिली का नदी? नदी म्हणजे काय होते? नदी म्हणजे काय होते? नदी म्हणजे काय होते रे? तलाव म्हणजे काय होते? का होते बाई तलाव म्हणजे? ओढा म्हणजे काय होते? पाटाचं पाणी पाहिलं ना? पाट म्हणजे काय होते? अरे तुम्हाला पाटही नाही माहीत आहे, तुम्हाला नदी नाही माहीत आहे, तुम्हाला ओढा नाही माहीत आहे. का होते मग? अरे असं कसं? समजलं ना? ओढा म्हणजे छोटा, नदीचा छोटा पाट म्हणजे काय म्हणते? ओढा. डन? ओके. तर कुठे आहे ओढा? गावाच्या मागे. तर क्रियाविशेषण कोणतं आहे? मागे. स्थलदर्शक आहे की काय आहे? स्थलदर्शक आहे. यस, व्हेरी गुड. मंदिराच्या पुढे सभा मंडप आहे. लवकर लवकर लिहा रे. मंदिराच्या पुढे सभा मंडप आहे. झालं का?
झालं का? झालं का? कोणतं दर्शक आहे? लिहा. बाबा म्हणाले, बाबा म्हणाले पुढे पाहू, पुढे पाहू, जे काही होईल ते होईल, जे काय होईल ते होईल. बाबा म्हणाले पुढे पाहू, जे काय होईल ते होईल. कोणता याचे क्रियाविशेषण आहे? पुढे पाहू नाही आहे, पुढे, पुढे आहे. काय आहे? पुढे. काय दाखवते? काल दाखवते. काल म्हणजे वेळ म्हणजे काळ. तर म्हणजे हे कालदर्शक आहे. यस आर नो लिहा. त्याचे घर थोडे पुढे आहे. लवकर लिहा. काय दाखवते? लवकर लवकर सांगा. पुढे आहे. स्थलदर्शक लिहा. आज काय सांगू, उद्याचा निर्णय, पुढे होईल तो होईल. हे आता झाला. आता आज काय सांगू, उद्याचा निर्णय, उद्याचा निर्णय, पुढे जो होईल तो होईल, पुढे जो होईल तो होईल. आज काय सांगू, उद्याचा निर्णय, पुढे जो होईल तो होईल. याच्यामध्ये काय आहे? कोणता आहे? पुढे. तर का दर्शवते? वेळ म्हणजे काल, कालदर्शक. लिहा. पुस्तक इकडे नाही तिकडेच असेल, पुस्तक इकडे नाही तिकडेच असेल. लवकर लवकर लिहा. आता मग त्रास आहे. पुस्तक इकडे नाही तिकडेच असेल. पुस्तक इकडे नाही तिकडेच असेल. काय दाखवते? स्तर. समोर लिहा. मला इकडे ये, मुला इकडे ये, तिकडे जाऊ नकोस. तिकडे जाऊ नकोस. का दाखवते? हे स्थलदर्शक नाही आहे, कालदर्शक आहे ना. गतिदर्शक आहे. मुला इकडे ये, तिकडे जाऊ नकोस. म्हणजे जाणं आणि येण्याची क्रिया होत आहे. तर क्रिया कशामध्ये आहे? गतीमध्ये. लिहा. याला स्टार करा. स्टार केले. कुत्र्याला पाहून मुले लांब गेली. लिहा लवकर. झाला. साधू पर्वताच्या दिशेने दूर निघून गेले. साधू पर्वताच्या दिशेने दूर निघून गेले. साधू पर्वताच्या दिशेने दूर निघून गेले. काय आहे? झालं का? मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. काय आहे? समीप म्हणजे जवळ. समीप म्हणजे काय होते? जवळ. समीप राहतो म्हणजे काय? म्हणजे काय आहे? स्थल आहे, काल आहे की गती आहे? स्थलदर्शक. जवळ राहतो
मनातल्या मनात मी तुझ्या जवळ राहतो. क्लिअर? स्थल आहे का नाही आहे? झाला? मागे तो असे म्हणाला, मागे तो असे म्हणाला, मागे तो असे म्हणाला. झाला? मागे कधी? मागे. का दाखवते? कार्ड दाखवते. मागे तो असे म्हणाला. झालं का? लग्न घटिका समीप आली, लग्न घटिका समीप आली, समीप आली, लग्न घटिका समीप आली. काल, काल आहे. स्थळ कुठं येत आहे इथं? काल आहे. झालं का? ओके. लग्न घटिका काय आली? समीप आली. काल दर्शक आहे की स्थल दर्शक आहे? काल दर्शक. व्हेरी गुड. आणि मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, हे कोणतं आहे? ओके. 5 मिनिटाचा रेस्ट घ्या. 5 मिनिटाचा रेस्ट. बंद करून टाकते.